नि पडलं का थांब तू आता असता आता दसरा आहे भाऊ थांब तू आता कसं कापटा काढले बुडा पाहिजे तू आता. अरे काय जगन काय म्हणलं गडबड. अरे बा हे आता बैलगाडीचं चाक रंगवणं चालू आहे. ते कसं दसऱ्या दिवशी चाक रंगवत जाय म्हणे आबाजी म्हणे. चहा पिलो आणि पहिला आता याच्यावर भिडलो अजून बाकीचे काम आहेत म्हणा. पण आता हे झालं आता आपलं. हळले का झालं काय अजून तर लय राहिलं त्याच्यावर ते हे नाही ठेवलात का खडू भोपया. मग भोपया ठेवा लागते त्याच्यावर फोडू मग ते आणा लागते ते आणला का तो. कडू भोपळा आता हे कुठं पाहा म्हणलं. हो हे ठेवा लागतं काही वेळ लावता का काय कोण म्हणते. म्हणते अरे बा माझ्या गाडी बैला जाऊन पाहिनं मग माझ्या गाडी बैलाच्या त्या चाकावर काय ठेवायला पाहून ये ना. मग कडू भोपळा ठेवा लागते त्याच्यावर. मग विचार ना तो आबाजीला विचार खोटं थोडं बोलू राहिलो काही. आबाजीला विचारतो ना. नाही आबाजी म्हणलं आपल्या चाकावर समजा हे रंगवणं झालं की याच्यावर कडू भोपळा ठेवा लागते म्हणते. भोपळा भोपळा ठेवा लागत असते का. कायले ठेवा लागते पपया आणि गिपया कोण म्हणते कोण होय ते सांगणारा कोण होय म्हणलं तुले. हा कायले ठेवा लागते पपया आणि गिपया. अरे आबाजीला म्हणा पपया नाही भोपया 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 कडू कडू. त्या मागणं आबाजी मशीन घालत जाऊ राजा आणून दिली ना बाबानं. आबाजी ते कडू आपलं भोपया नाही आपलं भोपया म्हणतो आपलं पपया नाही भोपया 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 भोपया. का काही लावतं आपलं पपया आणि गिपया काय रे शांताराम काही सांगता का रे लेकर राहिले. हा पपया आणि गिपया कोणाच्या इथून आणायला लावता तू वावरा येऊन लोकांच्या. त्या माहितीतून ऐकू येत नाही. अरे आबाजी भोपया म्हणलं कडू भोपया चाकावर ठेवा लागते का म्हणलं फोडून. असं काही असतं का काही. असा म्हणणं रे बाबा भोपया म्हणणं मग हो मग भोपया ठेवत असते ना. हो आण ना बाबा एखाद्या कोणाच्या येलाले असन ना. हा जिथं तिथं तर असते रे ते खोट्यानं इकडे तिकडे. हा आण ना ते मी सांगणारच होत तुले. हाय मॅ काय म्हणलं तुले म्हणून म्हणलं तू भोपया घेऊन ये त्याच्यावर असं ठेवासाठी पाहिजे ते पूजा करायची होती. जा आता घेऊन येते पाय आता कुठं आहे. हो जा रे मारत्या ते पवराला म्हणलं संख्या तुले. मातीला पाहू राहिले का. हुड मला म्हणे फुलं टोळा चाल म्हणे. हुड आपण म्हणलं आपण नाही म्हणलं फुलं टोळा हो ना काय नसतं कामाला लावटी. म्हणून इकडे का तू हो ना पण तरी आता ते चाकीक रंगवणं घरी करू लागलं काही. हा जा ते भोपाय गिपाय आणा लवकर. हो मी आता कामोकामी हो जा लागते मला. पण आता कुठं पाहा म्हणलं ते कोणाच्या इथं दिसलं का कोणाच्या कोट्याच्या इथं दिसलं का काही येल ते. अबे तू आजीच्या इथंच आहे गुंपा मावशीच्या इथं जा ना तिथंच आहे ते मागच्या साईडनं तिकडून आहे ना मला दिसलं ना मी तिथूनच आणला. जा घेऊन येते जा. जा लागन नाही तसं करायला लागन. जगन अंदर ये बाबू घरात ये बरं काम आहे जरा इकडे. जगने इकडे रे. अरे बाबा तुला बोलावून राहिले म्हणून अंदरे. हो जाय ते काय म्हणते पाय. आलो आई आलो. हो 2 मिनिटात आलो. अरे मोठे बाबा या म्हणलं मंदिराकडे लवकर. हा हो आपल्या मंडपामध्ये या. हो येतो ना बस बस येतोच आता चहा पाणी झालं आंघोळ करतो येतो मी तिकडे. हो काही वांधा नाही. जेवण झालंच नाही का ते. हो चाकात आता ते चुना जिरू लावला असेल तर आता बाकीचे काम आहेत ना. अजून आंब्याचे पानं म्हणलं हे आता तोरण करायला लागते फुलं आणायचे राहिले. दुकानात जाऊन सामान घेऊन ये तू. आता ते आपली चिंगडी आता भांडे घासून राहिली. ते तिच्या कामी आहे. तू म्हणलं आता पटपट कामाला लाग म्हणलं लवकर. अटपत घेते चालूच आहे ना. ते कडू भोपळा आण म्हणते. हो आबाजी म्हणे त्या गाडी त्या चाकावर ठेवायला पाहिजे म्हणते बा पूजेच्या वक्ती फोडून ठेवा लागते म्हणते ते. तर ते आणतो आणि मग घेऊन येतो. मग बाकीचे फुलं गेलं हे ते आंब्याचे टाकूये पानं. बरं जाय मग लवकर घेऊन ये. हो ना आता हेच आता सकाळी जाऊन बसले मग सोयाबीनाचं गवत कापतो म्हणजे जराभर 2 घंटे. हो नाही तर मग त्याला सांगितलं असतं. जाय मग पटपट. हो फुलं आणजो लवकर आणि दुकानात जायचं बरं पटकन. बरं काय म्हणलं आज काय बनवतो जेवणाले. हो मस्त आज काय आहे म्हणलं आपल्या इथं दसऱ्याच्या दिवशी. मुगाची डाळ भिजायला टाकली बाबू. वडे गिडे आता नाश्त्याला काढतो मस्त वडे भजे. नंतर मग जेवणाला पुरणपोळी कढी भात भाजी सगळंच करतो. मुगाची वडी कर मस्त. हो मस्त नाश्त्याले. हो येतो आम्ही तोपर्यंत. हो म्हणलं पाय हो ते आपलं कुदळ पावडं विळा ती बी आपलं देवापाशी ठेवा लागते ना ते पूजा करायला. ते धुवून घ्यायचं म्हटलं 2-4 भांडे. ते ती सायकल गिकल हे ते सगळं धुई धाय करायला लागेल ना. लवकर लवकर कर बाबा फटोफट काम आता. अटपले पाहिजे 10 वाजे लोक. बस गेलो की आलोच मी. काही टेन्शन नाही. आता आजीच्या घरी जातो. आजीच्या इथं आहे मध्ये येईल त्याचा. सगळं करतो मी काम. सायकल धुतो सगळंच करतो. ते सोनं चांदी मग सोनं चांदी बाबा आणतो म्हणे का वावरातून मग. हो आणतो म्हणे ते बाबा म्हणे. आणि जगन म्हणलं आपल्या शांताराम भाऊजीतून हे बी आणजो बरं दही घी. हो दही तू आणजो बरं आता जरा कढी करायला. हो ये पटकन येतो आता भोपळा घेऊन. हो जाय मग आता बाकीचे काम करून घे मग. आणि तर किती काम आहेत. बरोबर हो हो ठीक आहे. हो चल बा चल चल. इथंच किती मोठे होते. घे बरं आता 2-4 घेऊन घे. हो माझ्यासाठी बी तुझ्यासाठी बी. हो घे आता टोळ लवकर लवकर दे मग हातात. कोणाला बाबा काही समजत नाही. लोक विचारतही नाही पुसतही नाही. चालले आपले कोण हे कोणाचा आवाज येऊन राहिला काय माहित आता. काही स्वयंपाक करावा का काय लोकांवर ध्यान ठेवा आता. होय का काय बाबा म्हणलं निराय बा लोकांचे दिवस निघाल्यापासून आता शांताराम येऊन गेला. हो इकडे एकूण मागून आता चाललाय होता दाट्यात दिसला मला काय अरे बाबा म्हणजे कडू भोपळा येऊन राहिला. मग विचारायचं सांगायचं. आम्हाला ध्यान नाही राहत एवढं लोकांना ध्यान राहायची. हो पहा आता इथून नेले तर आता 4-5 राहिले फक्त. अरे मग त्याने आम्हाला सांगितलं शांताराम काकानं जा म्हणे. हो ते आजीच्या घरी आहेत म्हणे मागच्या साईडला जाय म्हणे. तिथं तुला भोपळे दिसतील म्हणे कडू भोपळे. हो म्हणून तर मग आम्ही आलो. हो त्याने सांगितलं आम्हाला.
अरे बाबा ने ना म्हणा ते काय आता कडू भोपायचं मी काय रायता घालतो का पण आता सांगायला तर पाहिजे का नाही खुसकून मागच्या इकून येते आणि आपल्याला तोडून चाललाय होता ते घेऊन मला दिसला बरं झालं पण असं असतं का ते सांगायचं सवराचं नेतो बा मी तसं तर काही आपल्या गावातल्या लोकांना हेच नाही पण मी काय म्हणतो कारण म्हणलं तुझ्या मामा अजून फोन नाही उठून राहिला माझ्या 4 दिवस झाला त्याची नवरात्र झालीच नाही आता निरा कटवून सोडलं म्हणलं त्यानं मला त्या शिवल्याला काही कामधंदे नाही यायला आता गाडीतनं फिरून राहिला ते त्याचं डिझेल निघते त्याचं गाडीचं भाडं निघते आणि हे आपले बळवानाचे लोक हे 10-12 लोक कंदिले आहे ते सगळे म्हणलं सगळं हिंडून राहिले त्याच्या 4 दिवस झाले माऊर काय तिकडे सप्तशृंगी काय अजूनही आता पता नाही मी आता म्हणलं आजही येते का नाही पण आता फोन नाही उचलून राहिला माहिती लवकर मी आहे ना मापाशी फोन आहे ना बाबाचा लवकर म्हणलं मामा कुठे विचार का द्यायले बाबा लावून पाय बरं कुठं काय काय तर म्हणलं बा सामान नाही किराणा नाही आणला ना कोणतं काही नाही मी आणला आज येते बाबा सकाळी सर करतो का मग काय आता आलंच नाही ते मग आता डाकोय नाही पानं आता हे करावं लागते हार करावं लागते सोनं चांदी नाही आणलं अजून बरं पाहतो ना मी येऊन राहिले सर हो 1 मिनिट फोन लावून पाहतो ना आहे ना पाहिजे आपल्यापाशी फोन आहे ना हो थांब मला उतरू दे खाली उतरू दे पळाचो मी पहिले ते भोपळे तोडून घे बाबा मग लाव फोन हो घे पहिले तोडून घे मग लाव आता बुडी घरी येते वाटते मग काय का जवळच्या फोनवर फोन लावला आता काय म्हणते काय सांगा बहुतेक 100% सांगतो ना बा बुडीचाच फोन असला पाहिजे हे पाहतो आता काय आता आपण आता सांगा आता म्हणता येत असते का आता शिवलाल भाऊ चला फिरणं सुरू आहे आपलं आता 4 दिवस झाले आता कसं आजच्या दिवस तिथं जातेस ना आपला मग सांग ना तू काय आहे त्याच्यात नाही हो इकडे आलो म्हणा आम्ही नागपूर रे इथं आता मस्त दीक्षाभूमीवर काय माहोल असते राजा हो बिलकुल पाच आहे म्हणा आम्हाला लाखो लोक बंधू भगिनी इथं जनसमुदाय सगळा जमा होणार आहे सगळं म्हणलं इथं माहोल पाहण्यासाठी आम्ही आलो म्हणा कसं असते काय असते आज लोक इकडे आलोच नाही म्हणून हो आजचं इकडलं निपटलं की निघतो म्हणा आम्ही काही विषय नाही म्हणा हो उचला लागत ना हो काय माहिती काय माहिती पाहतो रे बरं उचलला बाबा मी आता म्हणलं टाइमच नाही का तुले हो ना लय आता तुले कसं झालं आता कामाला हो हिंडणं फिरणं सुरू आहे बापा घरची काही काळजीच नाही हिंडून राहिला मावरही झालं सप्तशृंगी झाली सगळं झालं तरी आता पताच नाही वाट पाहू डोळे आमचे म्हणलं हे झाले म्हणलं अजून आता ये ना म्हणलं दिल्ली गेली तिकडून हिंडून अजून महिना घोऱ्यानं पैसे गिसे पाठवू का म्हणलं काही कमी पडले असेल तर पाठवतो पैसे फिरायसाठी त्या शिवलाची गाडी आहे आता काय बाबा निरा फिरणंच तुमचं चालू द्या म्हणलं पुरा आता भारत दर्शनच होत्या ना हो निघणार होतो मध्ये आता शिवलाल भाऊ मध्ये वा हो त्या नागपूरला आला तर जवळच्या जवळ हो म्हणलं कसं आता योग आला म्हणलं दीक्षाभूमीवर आता दर्शन घेऊन येतो आम्ही त्याच्यावर कसं झालं आजच्या दिवसात असं मग संध्याकाळपर्यंत येतो आम्ही 4-5 वाजेपर्यंत पोहोचतो बरं मग आता फोन उचलायचा मग सांगायचं तसं मी का नाही म्हणत होत तुले जाय घे दर्शन घे हो ये मग हो ठीक आहे लवकर ये म्हणला 4-5 वाजे लोक संध्याकाळचा कार्यक्रम आहे हे आहे ते आहे ये मग आता उद्या एक तर पंक्ताचा कार्यक्रम आहे स्वयंपाकाचं पाय नाही महिला मंडळ आमच्या इकडे सगळं कार्यक्रम आहे लवकर या म्हणलं दैन हे ते दैन आणणं बस इकडं झालं की म्हणजे निघतोच आम्ही हो 1 वाजता निघतो इथं जेवढं खरं करू काही विषय नाही हो ठीक आहे ठेवतो मग म्हणा बबन द्या बरं आवाज सगळ्याला पाय पाहत ना का ते लवकर अंदर जा लागेल मग गर्दी झाली धूम झाली ना दर्शन होणं मुश्किल होईल हो सकाळ आहे आपली बरं आहे लवकर हबा पटकन द्यायला आवाज द्या चला म्हणा लवकर झुमऱ्याला आवाज द्या अरे चला म्हणलं झुमऱ्या चल लवकर लाईन मध्ये लागा लागते अजून मग राहून दे म्हणलं लय गर्दी होती बरं आता चला फटाफट हो चला म्हणलं चला कधी पाहिजे चला लाईन मध्ये लागू कसं आहे वादरचा पावा पुरा चला भरली ओटी माया विमान माय सोन्यानं 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 भरली ओटी मग रात्री सांगितलं असतं तर माणूस सकाळी जाता कामी लागलं असतं असं वाटलं येते का बाबा बरं आता जगन तू काय करतो जरासं म्हणलं मदत करतो काय ते गाडी गिडी धुवून काढतो आणि बाकीचं हार वगैरे करू लागतो जा तोरण गिरण बांधायला मदत करतो जराशी बरं आणतो हो जा तुम्ही आता हो एवढे आता हे नेले की बस आलोच मग लवकर मी चिठ्ठीन ते पैसे काढून ठेवतो म्हणला किराणा दुकानात चालला जाईल तेवढं सामान आणून दे म्हणला ये मग लवकर घरून जा झालं ना दिलं ना सामान तुम्हाला हिंग आता एक थैली ते संख्येच्या हातात आहे ते आता मारुतीच्या घरचं आणि ते तो आहेच झालं ना 1600 रुपयाचं मारुतीच्या घरचं सामान झालं मांडून टाकलं मी आता 1650 रुपये आणि आपलं जगन तो घरचं झालं 950 रुपयाचं हो झालं म्हणलं आता जा तुम्ही आता मांडून टाकलं ते बरोबर आणि सांग जा घरी ते इतक्यात झालं म्हणून तेच म्हणलं कलमा ध्यानात नाही राहत बरं मग सांगतो ना पण त्याला नगदीमध्ये द्या ना माझ्या आजीच्या घरचं राहिलं ना एक चिठ्ठी अजून द्यायचं राहिलं सामान
मग काय तर माझीच मग आता ते एक चिठ्ठी अजून पाहा तुमच्याकडे आहे ना. असं गुंपा मावशीचं आहे का? बरं बरोबर ती देतो ना. मग काय साखरपत्ती येते? बरं ठीक आहे ठीक आहे. फक्त म्हणलं नगदी आहे का ते का उधार आहे? मग का वैठून देऊ? द्या ना 1000 रुपये दिला माझी संग. मग नगदीच असते माझी तर काही उधार नाही ते. फक्त बरोबर लावता बाबा. हो नाही तर बस उधारीवाला देसान खपकवून. मग काय तर हो जीएसटी कमी झाली म्हणते. आता आम्हाला समजते सगळं. नाही तर देसान तेच भाव लावून जुन्या भावात. सोयाबीन तर जीएसटी कमी झाली का? अरे हो ना. अरे कमी झालं पण आता काय? आता आम्हाला माहित आता मुद्दल वसूल होते का नाही. सोयाबीन गेलं तर झालं आमचं बी काही खरं नाही. किती वसुल्या व्हावं किती नाही. हो पण ते तुझे मामा झुंबर मामा कुकडे आहे म्हणलं काही पताच नाही. 4 दिवस झाले आलेच नाही ना अजून. काय काही येते ते येऊ राहिले ना. येते 4 वाजे लोक येते म्हणे. फोन केलता ना नागपूरले. आणि आता मला पण संध्याकाळी येतो म्हणे. 5-4 दिवस गमावले देईन. जाऊ द्या म्हणा. या म्हणा दर्शन करू ना. हो ठीक आहे या म्हणा. उद्या या म्हणा. नाही तर येतो म्हणे आज येतो म्हणा. फोनवर बोले ना. द्या बरं लवकर सामान द्या बरं आम्हाला. जा लागते ना पटकन द्या लागते ना. फुलं आण लागते अजून. हो ते राहिलंच का? बरोबर थांबा देतो मी मोजून. हो काय काय पाहू द्या. चाललेत ना हे. तुम्हाला माहिती नाही राजा. महाराज निघाले तरी मग त्यानं थैली भरली सगळं झालं. आता दर्शन घेऊन निघाले होते ते. थैली उचलली की तरी तर म्हणलं बा कसं काय. म्हणलं हे काय कुठं चालले तुम्ही? काय चालले? आता काय कसं काय महाराज तुम्ही चालले का? अरे थांबा ना बाबा. आजचा दसरा आहे. उद्या आपला जेवणाचा आपला पंक्तीचा कार्यक्रम आहे महाप्रसादाचा. उद्या ते झाला की चालले जा. आता एवढी गडबड काय आता? अरे पण झालं ना आता सगळं. होम हवनचा कार्यक्रमही झाला आता कालचाच. हो ना. आज आता दसरा आहे म्हटलं. सकाळी आपलं पद्धतशीर झालं. दर्शन झालं. आता निघावं म्हटलं बा. आता काय राहिलं. हो आता तुमचा दसरा तुम्हाला, आमचा दसरा आम्हाले. उद्या मग कसं तुमचा तुम्ही कार्यक्रम आटपून घ्या. काही विषय नाही. पण ते दक्षिणा नाही मानधन नाही. निघाले तसेच आपले सांगणं नाही हुंगणं नाही. असं असते का? थांबा तुम्ही आजचे दिवस. शेवटी तुमचं प्रेम आहे म्हणा. थांबा म्हणणं काम आहे तुमचं. पण कसं असते आबीत बरं असते. जास्त माणूस रेंगाळला हो त्या गोष्टीला काही अडचण नाही. हो तर आता आपलं 7 दिवसाचं भागवत झालं. सगळं झालं आता. चला येतो मी आता. काही मला अडवू नका तुम्ही. हो पण तुमचं मानधन 4000 बाकी आहे आमच्याजवळ. हो 1000 तिकडे आम्ही समजा ते पाठवलेलं आहे आपण CM फंडात. आणि आता हे 4000 घेऊन जा ना मग तुम्ही. हो 10 मिनिटातनी बस. आता पैशाची आपल्या घरी चला. चहा घेऊन चालले जा. काही नसते पैसा सर्व काही नाही. उद्या आपला तुमचा भंडारा आहे का नाही त्याच्यातच लावून द्या. काय खिचडीन काय कढीच ठेवली तुम्ही. खर्च कमी आला पाहिजे म्हणून 4000 आपले लावून द्या. काय करता आता. काय संघच नेऊन काय आपला 7 दिवस खाणं पिणं चैनीतनी आपलं आनंदानं वाचन केलं. सगळं बरं झालं. आता काय अपेक्षा नाही आपल्याला. चला येतो मी. आलो सर महाराजचे काम तर. हो का? बरं ठीक आहे बरं जाऊ द्या मग. तुमची इच्छाच आहे तर मग आता महाप्रसादात ते लावून देऊ मग. हो काही हरकत नाही. हो चला आता मग. आता पोच तर करून देतो मग तुम्हाला. गाडीनं मग फाट्यावर पोचून देऊ का मग? का गाडी आपली झुंबर भाऊची गाडी घेऊन घेऊ? नाही आहे ना ST आहे ना. काही विषय नाही त्याचा. मजाकीचा भाग आहे ते. गाडी पाहिजे बिस्लरी बॉटल पाहिजे काही नाही पाहिजे आपल्याला. मग आता काय कोण संघ आणलं काय कोण नेलं. हो चला येतो मग मी. धन्यवाद. कठीणच आहे बाबा याचं. आता काय करावं. होणार डोक्याला डोकंच लागत नाही याचं. किती काल तो म्हणाला की मी येतो तू येऊन जाय. आता शेवटी मी तोरण बांधलायच्या घराचं पण अजून यायचा पता नाही याचा. आता नाव काढलं गाडी तर दिसून राहिली मला नाही का. हो आला वाटतं बहुतेक. आला. बापरे का नलू. काय तोरण बांधून राहिली का? हो आता काय करावं.
साहेबाला काही वेळ नाही. हो म्हटलं आता आपणच जा तोरण तरी लावा. आता कधी येतात आणि कधी नाही. बरा दिवस निघाला इकडे यायला नाही का. हो मी तर म्हटलं येतच ना का आज. अरे हो ना, होता होता झाला उशीर. ते काय करतात आपल्या हाती नाही सगळ्या गोष्टी. तरी आलो ना, टाईमवरच आलो ना, लय उशिरा थोडी आलो काही. हो पण जरासं वेळेवर यायचं. हा? हो चला आता. हो घरी चला म्हटलं. नाही नाही, आता आहे ना इथं घरीच. आता चहा पाणी घेतो आणि येतो ना मग तिकडे. हो नंतर येईन ना नंतर. कशाला, तुझ्या आजोबाला पण मंदिरात गेलेले आहे, बाबा पण मंदिरात गेलेले आहे. येतात ते घरीच माझ्या. हो, फोन करून देऊ त्यांना तिकडे जा म्हणून. आता बंद करून घे दार आणि ये लवकर तिकडे. बरं चला बुवा, आता नाही हो ना, घर जवळ वाजी पाहिजे वाटते. हो बरं बरं, चाल चाल. हो, गाडी लावून दे साईडले. हो बस ठीक आहे. माहिती काय फुलं चालला टिकार घेऊन नाही हो का. आता काय बा तो टाटा एस आहे भरला की चालला. म्हणलं येऊ का म्हणलं, आम्ही ते सोनं चांदी होतं आम्ही जरासं तोडलेलं. हा येतो, आलो असतं संग म्हणलं. हा येऊ का. अरे बरं झालं आले हे. हो ना, अरे बा जासान जा ना मग, माय फुलं घेऊन जा तुम्ही. हा तुमचं सोनं चांदी का ते आणि आपलं हे का बसा तिथं बायपासवर. हा हो, जे काय आता समजा 40 रुपये किलो मला पैसे देऊन द्या तुम्ही. हा भलं हे गाडीचं भाडं देऊ नका. गाडी आता तुला चेत्या चालवता येते, लायसन आहे. घेऊन जाय तू. हो मागा आता बा मंडपचे कामं, दुनियाभराचे कामं, हे संख्येला काय चाट देऊन राहिला. आता बाया फुलं तोडून गेल्या. आता मला आता इकायला जाव का काय करावं सांग आता. घरी जाऊन आता मी टाटा आणायला चाललो होतो. पण ते तू चाल ना बा संग. तुझे फुलं कोणी विकणार आहे तिथं. हा आधी तिथे धामधूम धामधूम. हा सरे खेड्या फाड्याला तिथे जमा झाले ना. आमचं काय चालणार आहे आता. एक उशीर झाला. नाही ना, चालच नाही बसत ना. हे बा बायकोच आता मावर गरम झाली ती. मग काय तर काय कामं करू राहिले म्हणते तुम्ही. घरी या म्हणते लवकर ते. हा सगळं गाड्या धुवायचे राहिलं, सगळं राहिलं. मामांचे काम आता दुनियाभराची संख्येने चाट दिली. म्हणून म्हणलं तुम्ही फुलं घेऊन जा. मी मोजून ठेवलेले आहेत फुलं. आता बायानं तोडून चालल्या गेल्या बाया. हा तर म्हणलं आपले 1 क्विंटल फुलं आहे जवळपास. 1 क्विंटल 20 किलो आहे समजा. 20 किलो लगायचे नाही पकडा, पण 1 क्विंटलचे मला 40 रुपयांनी देऊन देता मग. मारती 40 येत नाही ना हातात. मग काय तिथं हे बा चंगळ होते. कोणी 20 न कोणी 30 न शिकते. तर मग काय करा आम्ही तुला कुठून घरून द्यावा पैसे. तूच सांगत चाल ना बाबा. नाही हे बा तुम्ही बिंदात जा. मला 30 रुपयांनी देऊन द्या. हो तुम्ही बाकी पाच बसा काय आता. 3000 रुपये मला देऊन द्या सारखे. 20 किलो फुलं शिल्लक बी आहे तुम्हाला. मग आता याच्यापेक्षा काय पाहिजे. गाडीचं भाडं अर्धा तर तुम्ही मला 500 रुपये भाडं देऊन द्या. काऊन की आता तुमचं सोनं चांदी आहे, माय फुलं आहे. 1000 रुपयात निघून जाते आपलं सगळं ओके. बरं जाऊ दे चाल म्हणलं मग चेतन. हो जातो मग आम्ही. हो गाडी घेऊन जातो बिंदास. हो फक्त मला बा काही हे बा 200-400 रुपये इकडे तिकडे होऊ शकते. नाही तर मशीन इतकेच पाहिजे. 3000 पाहिजे. जे भाव गेले ते आम्हाला कसं तिथं कसंही कव्हर करणं आहे. काही देतील का नाही हातात. नाही 1000 खंड देतील मग हातात नाही का. हो फालके मारते तर हे यायचे काय सांगता येते. हो ना बाप तसे बेटी. हो ते संख्या आला वाटते. अरे संख्या आला का रे. संख्या आला का. ये इकडे आले का संख्या. सकाळपासून दिसून नाही राहिला ते. आता हे बा पायबर मामा किती काम आहेत. काय आलं इकडे आता काय काम होतं. फुलं न्यायसाठी आलतो आम्ही. हो आपल्या घरी पाहिजे म्हणते फुलं आणि जगांच्या इथे बी. हो म्हणून म्हणलं फुलासाठी आलतो. ते फुलाचं काही काळजी नाही, मी घेतो आता संघ. फक्त एक काम कर आता संकेत तू. काही काम करू नको. फक्त यायचे संघ जाय बायपासवर. हे फुलं गेलं इकते तर तिथं बसायचं फक्त ध्यान ठेवायचा. जाय तू आता मग. बाबा आता रुपये नाही उरं. अरे राहू दे काय काम नाही त्याचं. काय काम आहे त्याचं. बरं आहे ना ते. मग काय हो कल्ला करते ते. आवाज देते बोलो आणते ते. जाय तू संकेत. हो जा मग तू जगन. हो त्याला फुलं गेलं घ्या तुम्ही. घरी जा मी येतो घरी. चला रे बा तुम्हाला गाडी देऊन देतो. माल भरा जाऊ द्या लवकर. तर जाय मग चेतन गाडी घेऊन जाय. मी भरून घेतो एवढे कट्टे मग. जाय लवकर. हो या मग तुम्ही या. कसं काय करावं लागते आता काय सांगा लागते. संग सांगता असं नाही ना, तुला घुमवतीन ते. हो जाय गड्या भजे खाऊनी समोसा खाऊनी. उठायचंच नाही बिलकुल. हो तर त्याला म्हणा तुम्ही जा ना. मला जेवून आलो म्हणा मी. हो केली ना न्यारीगिरी केली ना आता. तेच म्हणलं जागेवर हालायचं मी नाही. काय किलो इकते काय नाही इकत. सगळं ध्यान ठेवायचं. आणि पुरे पैसे बिलकुल किती आले काय आले पुरं बिलकुल डोक्यानं काम घे जरा. समजते मला. मग काय सांगायचं काम आहे. हो मी सगळं राहतायच्या 1 रुपया खाऊ देते द्यायला. है ना लायसन आहे मापाशी सगळं आहे. काहीच टेन्शन नाही. हो आता सगळा माल गेला की बस 2-4 घंटे तिकून मोकळे. हो बघ गाडीला धक्का नाही लागू दे. पद्धतशीर नाही तो. चला झालं का मग तुमचं झालं का. घ्या मागं घ्या आणि जाऊ द्या लवकर. पटकन तिथं जागा सापडली पाहिजे. इथंच गोष्टी नका सांगू आता. चल भूषण चल फाटक लावते. चल जाऊ दे लवकर पटापट. बरं हे का आता चाललोच ना बा. मग काय आता मावशी मध्ये पाहिजे बरोबर नाही तो गाडी असं तसं. गाडीतलं जीव आहे आता काय करता बा. वहिनीची गाडी आहे ना. हो जवळ बाले दिलेली आहे ना सासरे बा ना. फुकट दिली मग काय तर पुरे हप्ते भरा लागते ना. हो दिली बा. मग काय तर म्हणता येत नाही ना बा. पुढेच आहे ना. बरं ठीक आहे मग आता हे बा संकेत येऊन राहिला संघ तुमच्या. हो संकेत कसं म्हणजे पैसे गिसे घ्यायला एखादा माणूस पाहिजे. घेऊन जा मला त्याला. जा संकेत बस अंदर. होय संकेत दस्ती घेतली का. ऊन लागला तर देऊ का. आणू का काही रुमाल. आहे ना हाय मा खिशात आहे. माझ्या खिशात. चला म्हणलं करा सुरू करा चला. काही गरज नव्हती बरं यायची तात्या तुझी. हो चला आता नाही का. जाऊ दे आपल्या घरला तेच चामुंडाची इच्छा झाली आहे बापा. चल मग चाल. हा पुढे येशील तर पुढे नाही हो नाही तर मागं लक्ष ठेव बरोबर. मागत बसतो. हो बरोबर सोने पाहतो तुमचं आणि ते आपले फुले पाहतो आमच्या. करा तुम्ही सुरू करा. हो चला जमला आता नाही का. हो रुपये तर खाता येत नाही आले आता. संख्या असल्यावर टेन्शन नाही. हा चल येते पिछे कर सुरू कर. हो चाल. गेंदा याला म्हणते झेंडू. चला पिवळा धाम बिलकुल आहे बा. दसऱ्याचा माहोल. घ्या म्हणलं घ्या देऊ का. किलोवर मोजलेला आहे म्हणलं.
काही सांगता का रे 70 आणि 70 बरोबर लावणं बरोबर ला इकायचे नाही का तुम्हाला का वापस नाही का म्हणला काही बोलतो का 70 रुपये ना काही आपलं देऊन दे बरोबर ला हिशोबशीर लाव बरोबर. आता तुम्ही सांगा ना, आता आमचे सांगा त्याला तुम्ही सांगा काय देता किती देतात. 30 रुपये लावून दे. हो, जाऊ दे 2 किलो दिले का आपल्याला 2 किलो पाहिजे ना 60 रुपये देऊन देतो. हो, जाऊ दे नगदी आपली चिल्लर आहे. अरे 30 रुपये, अरे बा बाईले तोळाची मजुरी आहे, 300 रुपये द्यायला लागून राहील ना. काय काही आपलं काही बोलायचं का. मग बाबर तिकडे ते वावराय ना पाणी मरणाचं आहे, बाई कामाला येऊन राहील फुल तोडाले. मग अर्धे फुलं सडले म्हणलं आमचे पुरं खलास लागलो आम्ही खला फाशी घ्यायची पाहिजे आमच्या फुलावाल्यावर. अरे काही आपण तू आहे बा काही नको लावू ना बरोबर लाव ना तिकडे आहे ना बाजून आहे ना बाजून नाही तर काय झालं 30 रुपये नाही ना. अरे कुठं असं तर बा मी तर हात तोडून देतो तुम्हाला काही आपलं बोलता राहिजे. मग ते कोणते फुलं सडके फुलं काही बी दसरा करा तर माहोल करा. मग तसे तर फुलं फेकून देऊ राहिलो आम्ही. मग काही बोलता राहिजे मायाबीन जराशी किव करा ना कास्त करायची. काय बेभाव राजा 30 रुपये मागून राहिले तुम्ही. मग आमचा आम्हाला माहिती इकडे मजुरीला तर पुरले पाहिजे. आणा तर ते ताटाचं भाडं हे माणसं बाया तोडणाऱ्या ते आणापर्यंतचा खर्च जागा नाही भेटून राहील दुनिया भरायची कुठं बसू करून राहिलो. मग 17 जागी बसले लोक. मग बरोबर घ्या तर ते कमीत कमी बा 60 रुपये लावून देतो. पाहिलं का म्हणलं किती चत्रा पोट्टे शिवल्याच म्हणले शिवला टोगोटे तेच म्हणलं वाटलं ना मला ते. हो ना पाहिलं आहे ना 1-2 वेळ हाय पडली ना गाठ पडली होती रामपूरला गेलो तुही. पण हे बा मी काय म्हणतो खादोड साहेब घ्या ना मग चालन कसं करता घेता का नाही 50च्या खाली कोणी देऊन नाही राहिला ना. थांब ना तू थांब तर गंमत तर पाय ना असा काट्यानं काटा काढतो ना मी. हो आता याला किती दंड पडला 23,000 पडला म्हणजे नाही का आरटीओ साहेबाचा फोन आला ना आपल्याला. हो हे पण हे काय करायचं आपल्याला याच्यापासून 100 रुपये किलो घ्यायचे आपल्याला. हो 100 घ्यायचे पण असा काटा काढायचा का नाही बापाचा काटा पोराकून काढायचा. हां कारण की याला खुश करावं लागो. हो याच्या घरात नाही आपल्याला इस्तू टाकायचा आहे कारण की ते काही आयरी येऊन नाही राहिलं शिवले आपल्याला. 23,000 रुपये दंड पडला तरी ते आरटीओ साहेब काय सांगे त्याची मजुरी चालूच होती म्हणे. म्हणून म्हणलं त्याला आयरी आणण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल त्याच्या घरातनी काढी टाका लागेल. म्हणजे घरातनी भांडणं झमकले पाहिजे बापले कायची. बापाचं सांगून देऊ जरा शिल्लक वाढलं आणि याला खुश करून टाकू. हो चालतो आता पुरे फुलं घेतो याची विकत आपल्या हॉस्पिटलला पाहिजे जेरी आणि आपल्या घरी पाहिजे आणि तुलाही पाहिजे. चला आता बरोबर गेम बसवतो याचा मी. नाही पाय बा तू आता काय द्यायचं दे नाही तर द्या 40 देऊ राहिला का नाही तर सोड पिच्च्या मग. जा तुम्ही जात आता थांबूच नका माझ्या डोकं भिन्न नका करू आता. हो इकडे नाही फेकून देईन तिकडे जा तुम्ही आता जा. 60च्या खाली देते म्हणलं मी. हो 60 रुपये लागल. हो पाहिजे का घ्यायचं तर घ्या नाही निघा. आपण का पाय बरं हो माती राहिले म्हणे 30 रुपयाने खपून नाही राहिले म्हणे आणि इकडे 60 नाही राहिले. हो ना माय म्हणतं हो 30 रुपये वरचे खवला गेले खाली. हो काय घनशांबू काय घेतलं नाही का काय म्हणते पुट्ट कसं काय काही पुरत नाही ना लय बेभाव समोर आला ते काही आपलं त्याला म्हणलं 50 दे शेवटचा 50 म्हणजे 60 म्हणते आता जाऊ तिकडे. चला म्हणलं येतो मी घ्या तुम्हाला घ्यायचं घ्या. बोला खादोडे म्हणलं खादोडे वयचा हो तेच म्हणलं पाहिजे हो देऊन गेले उधार मागणे पैसे देत नाही रे. हो तेच म्हणलं 20 रुपयाने मागते. अरे काय ओळखतं का नाही म्हणलं हो काय शिवलालजीचे सुपुत्र वाटते ना ते मागचे पण रावचे ओळखतो ना मी तुम्हाला ओळखतो. काय फुलं इकून राहिले म्हणलं काय शाळा गिडा सोडली का म्हणलं कॉलेज वगैरे काही बंद पडलं का. चालू आहे ना कॉलेज चालू आहे ITI सेकंड इयर. हो सेकंड इयर बस यावर्षी शेवटचं वर्ष आहे. चेतनचं समजा BSc अग्री झालेली आहे. हो आता चालू आहे आता हो इकडे तिकडे फॉर्म भरणं DD काढणे पैसे जमा करणे भरणे हो चालू आहे आता परीक्षा देणे. रे कसं हो मानमूळ साहेब राजा पावर पोट्टे राजा काय दया येते हो दया येते राजा. पण शिवलाल टोय कुठे कुठं हे पोट्टे कुठं नाही हो बरोबर होऊ शकते वाटते तुम्हाला. बाबर पोट्टे राजा फुलं इकून राहिल्या हो काय स्वतःच्या वावरात आहे का. वारात राहिले त्या दुसऱ्याच्या आहेत ते इकून राहिलो आम्ही. हो काय करता मग आता चला बा सोनं आणलं होतं आम्ही काले हो ते इकडं झालं आता मला फुलं इकावर राहिले शिवले आता. अरे मानमूळ साहेब कदर वाटते हो राजा हिरे आहे तो पोट्टी हिरे ना पण हे शिवलाल टोयकोटे बबनराव काय वाया गेले माणसा राजा अशाच्या पोटी हिरे येते तर काय करा. अरे बा मी सांगतो ना तुले बाबू भूषण आहे ते ना भूषण ते बा भूषण ते बाबा आता या 2-4 दिवस अगोदर RTO गाडी पकडली होती मी तिकडूनच चाललो होतो. मी म्हणू ना की बा मी RTO साहेबाशी माझी ओळख होती कमी जास्त केलं असतं. पण त्या बाबाची मुजरी नाही ते आता काय तुला तर माहितीच आहे 4 लाख रुपये त्या बाबाची इकडे पण पैशाचा नावही घेत नाही बोलते मलाच राजा सांग बा आता मी तर म्हणतो बाबा 4 लाख देऊ नको. पण आता काय करा आता ऐकतच नाही ते बाबा लेकराकडे पण आपल्याला दया येते राजा. आता काय आता बाबा समजतच आहे काय आपण काय म्हणा आता काय द्यायचं आता गाडी नेली गाडीचं आता मग काय मग दंड पडला द्यायला. काय करता RTO साहेब म्हणे हे बा त्याला 2-4 हजारात निपटून टाकत होतो म्हणे 23,000 दंड पडला दिले मग काय त्या बाबाले आता भर नाही आता ती गाडी सांगा बरं काय पुरली ती. हाय असं आहे ना मग आम्ही कशी व्यवस्थित चालवतो पाहता 1 दिवस नेली तर इतका दंड पडला आता काय म्हणजे किती घोर केला आहे ना. घोर तर जाऊ दे ते काही विषय नाही पण आता काय ते बाबा काय निवडणूक उभी राहणार आहे म्हणते काय मुंबईला आता आम्ही बी गेलो होतो तर ती आले होते काय उभे राहणार आहे म्हणते हाय ते 2 एकर गमावशील म्हणा त्या बाबा समजून सांगणार असं फालतूला का तुमच्या म्हणजे आयुष्यात तुम्हाला बा भीक मागायची पाहिजे ना कटोरी घेऊन हिंडसा ना तुम्ही 2 एकर असलं माणसाला काही ना काही पुरी तरी भेटून आजकाल शेती नसली ना पुरी हे बा पुरीवाला येते नाही तुमच्या दाट्यात येत नाही म्हणून म्हणतो बाबाला तुमच्या सांभाळा जरा आवरात यायले तुम्ही आता समजदार झाले त्याची चप्पल तुमच्या पायात आली जरा त्याला समजा द्या जरा शिकवा त्याले अकला नाही कायले. आम्ही काय शिकवा काय आता ऐकतच नाही हो काय मनाच करते काही बी आपलं. तेच म्हणलं भूषण तू कसं बाबा समजून सांग निवडणुकीच्या मागं लागू नका म्हणा लोक कसं खासाठी असतात मागं मतदान करतात का ते गावात तर अजिबात करत नाही त्याला वाटते हे आला तर आपलं कसं होईल ना वरे जाईल बा म्हणून म्हणलं परगावच्या लोकांना मतदानाला चालते पण गावातलं नसते चाललं म्हणून तुझ्या बाबाला आवर आणि एवढे मोठे दानशूर व्यक्तिमत्व 4 लाख रुपये सोडते तर म्हणलं तू काय कर बाबाला फक्त तेवढं काम करा फक्त आम्ही भेटलो असं नको सांगू फालतू मग त्याला वाटत बा आम्हीच सांगितलं का एकाचे 2 लावले का. तसं नाही म्हणा हो पण ते आता काय बाबा ऐकत नाही ना आपलं.
जाऊ दे, ऐकते नाही ऐकत, पण तरी कसं बाबाला आवडतो. हो नाही ते बा तुम्ही रस्त्यावर येसान बरं, हो सगळं पैदल होसान तुम्ही. बरं सांगा काय फुलाचं कसं काय दिलं म्हणलं, काय 60 रुपये म्हणता का? हो बा, आता काय 60 रुपये निघून राहिलो, काय आता पुरतच नाही ना. हो, आता काय करा, तुम्हाला तर माहिती आहे शेतीचं काय हाल आहेत आता. खरी गोष्ट आहे रे, कास्तकाराची परिस्थिती लय गंभीर झाली. हे बा दया येते ना, माणसाला असू येते रे, असू येते. हे बा तू काही काळजी करू नका. आता एवढे फुलं आहे का नाही, सगळे देऊन दे, केवढ्या द्यायचे देऊन देते. 100 रुपयानं लावतो आपल्याला. पण हे बा आपल्या हॉस्पिटलला पूर्ण हार गिरं असे करून देतो, लावून दे, सजून दे. 100 रुपयाने तुला पैसे बिलकुल आताच नगदी देतो, पहिले देतो तुले. आपल्याला खाजोड साहेब तर लय दिलदार आहे रे याने का. हो ना, आपला बुड्डाच रे ऐकत नाही. हो म्हण हो म्हण. हो का, मग 100 रुपयाने देता का? द्या मग. 1 क्विंटल 20 किलो आहे तर समजा 20 किलो खपली असेल. 1 क्विंटल आहे पण तरी बी त्यानं मग हे बा तुला मी 10,000 रुपये देऊन देते त्याच्या. फक्त मस्त हार गिरं आपल्या हॉस्पिटलमध्ये ना, आपल्या घराला 2-4 लळा असा इकडे तिकडे पूर्ण दरवाजाला तोरणं गिरणं लावून द्या तुम्ही. आणि चला आपल्या घरी ते सोनं गिरणं ते सगळं घेऊन घ्या आपल्या घरी. हो मग काय दया येते रे. तसं म्हणता का मग? 10,000 देता का? बरोबर ठीक आहे. मग आमचा गाडी आहे इथं, गाडीच आणतो मग तुमच्या घरापाशी फुलं आणतो. पहिले आपल्या हॉस्पिटल पैसे. आपलं हॉस्पिटल आहे माहिती आहे ना, खाजोड हॉस्पिटल. बस तिथं पूर्ण बिलकुल ओके करा तुम्ही एका खोलीतनी आणि पूर्ण हार हार असे लावून द्या. मग घराकडे या. पैसे मी आता देतो. बरोबर ठीक आहे. नाही पैसे नंतर द्या घरी आल्यावर. हो ठीक आहे. मग आणू का मग आमचा गाडी? हो ठीक आहे मग. मला ना बस आता घरी आले असं घुमवायचं आणि बिलकुल असं भडकून द्यायचं नाही. याच्या बुड्याची निवडणूकच बंद झाली पाहिजे. घरी यायच्या मारामाऱ्या झाल्या पाहिजे. ठीक आहे मग. फक्त म्हणलं बाबाले थोडंसं समजून सांगतो पण. तुझ्या विचारा ना. हो का म्हणलं लहान असून बापापेक्षा हुशार आहे पण तू. चला घ्या मग आता, या लवकर. आम्ही होतो पुढे.